बातमी आहे गुंगी गुडियावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची। महाराष्ट्र काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना उद्देशून गुंगी गुडिया असे ट्विट केलं आणि याच ट्विटवरून आता काँग्रेसवरती देखील जोरदार टीका करण्यात आली आहे। तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचं एक ट्विट सध्या महाराष्ट्र काँग्रेसने केलेलं आहे आणि यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष काहीसा उफाळून येताना दिसतोय। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा पद्धतीचं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलं। अर्थातच काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या ट्विटच्या नंतर सुनेत्रा पवार यांचे समर्थक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी जोरदार विरोध केलेला आहे, टीका केली आहे। गुंगी गुडिया या शब्दप्रयोगाच्या माध्यमातून काँग्रेस स्वतःच्या इतिहासालाच नाकारताय का? राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे। सुनेत्रा पवार यांच्याविषयी गुंगी गुडिया शब्दप्रयोग केल्याची बाब ही अत्यंत खेदजनक आहे। इंदिरा गांधींविषयी अशा पद्धतीची जी टीका करण्यात आली होती ती काँग्रेसला मान्य आहे का? महिलांचा अवमान करणारी भाषा कुठल्याही राजकीय पक्षाला शोभत नाही असंही उमेश पाटील यांनी म्हटलेलं आहे। पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे। खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांनी केलेला होता। आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे। स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यांना अद्दल घडवण्याचं कार्य करू शकलेले नाहीयेत। अर्थात प्रत्येक नेता आपापल्या जागेवर श्रेष्ठच असतो, परंतु ज्यांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी कर्तबगारी दाखवली हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्ट दिसतं। सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे। त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय बघूया। अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे। वहिनी, तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगेन, आमच्या घरात आम्हाला कोणाचाही पाठबळ नसताना आम्ही आज महापौर झाल्यानंतरही आम्ही चांगल्या पोस्टवर आहोत। पक्षाचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे। स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे। नेहरूजींबरोबर जेव्हा इंदिरा गांधीजी जायच्या तेव्हा त्या शांत असायच्या, त्या ऑब्झर्व करायच्या
आणि लिहिणाऱ्या लोकांनी लिहिलं होतं की गुंगी गुडिया म्हणजे शांत, आणि काही लोकांनी भाषणाच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. पण जेव्हा त्या पदाची जबाबदारी इंदिरा गांधीजींवर आली, या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला चांगलं पण आहे, वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं, जे दुर्दैवाने त्या ठिकाणी हटकवलं गेलं नाही.